श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का, की अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल? नातेसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज तुमची परीक्षा घेतील? आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल का की अनपेक्षित खर्च डोकेवर काढतील? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकाल का? चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी नव्या संधींचे दरवाजे उघडणारा ठरू शकतो, पण त्याचबरोबर काही आव्हानांची चाहूलही देणारा असेल. सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवू शकते, मनात अनेक विचारांची गर्दी होईल आणि निर्णय घेण्यात संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र जसे दिवस पुढे सरकतील तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि संतुलित विचारशक्ती तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात घेतलेले छोटे निर्णय पुढे मोठा परिणाम घडवू शकतात. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. काही ठिकाणी संयम राखणे अत्यंत गरजेचे असेल, कारण घाईत घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला स्वतःची क्षमता ओळखून देणारा आणि योग्य दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित करणारा ठरेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडताना दिसतील. या आठवड्यात तुमच्यासाठी ग्रहांची स्थिती मिश्र पण प्रगतिकारक राहणार आहे. काही गोष्टींमध्ये संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल, तर काही ठिकाणी तुमचे निर्णय तुमच्यासाठी मोठे यश घेऊन येतील. आत्मविश्वास ठेवा, कारण तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, पण त्या पार पाडताना तुमची कौशल्ये अधिक उजळून निघतील. वरिष्ठ तुमच्या कामाकडे सकारात्मक नजरेने पाहतील. व्यावसायिकांसाठी नवीन करार किंवा भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात, मात्र निर्णय घेताना पूर्ण विचार करा. घाईत घेतलेला निर्णय पुढे त्रासदायक ठरू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा चढ-उताराचा असू शकतो. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेट सांभाळणे खूप गरजेचे आहे. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे, पण अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हितावह ठरेल. काही जुन्या अडकलेल्या पैशांची वसुली होण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे दिलासा मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेम जीवनात थोडे चढ-उतार दिसतील. जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करा. अविवाहितांसाठी नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही आनंदाचे प्रसंग घडतील, ज्यामुळे वातावरण आनंदी राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबियांशी संबंध अधिक मजबूत होतील. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रमंडळींसोबत वेळ घालवताना मन हलके होईल. मात्र कोणत्याही वादात पडणे टाळा, कारण लहान गोष्टी मोठ्या होऊ शकतात. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आहार यावर लक्ष केंद्रित करा. योग किंवा ध्यान केल्यास मन शांत राहील आणि ऊर्जा वाढेल. विशेष सल्ला. या आठवड्यात कोणताही निर्णय घेताना भावनांपेक्षा बुद्धीचा वापर करा. संयम आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवा आणि इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. उपाय. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. तूळ राशीसाठी हा आठवडा संधी, आव्हाने आणि आत्मपरीक्षण यांचा सुंदर संगम ठरणारा आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या न झाल्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण त्यातूनच तुम्हाला योग्य दिशा मिळेल. तुमच्या निर्णयक्षमतेची आणि संयमाची परीक्षा घेतली जाईल. मात्र शांत आणि विचारपूर्वक पावले उचलल्यास परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा लक्षात येईल, ज्यामुळे पुढील प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास गैरसमज टाळता येतील. आठवड्याच्या शेवटी काही सकारात्मक घडामोडी तुमच्यासाठी आनंद आणि समाधान घेऊन येतील. एकूणच हा आठवडा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारा आणि योग्य दिशेने पुढे जाण्यास प्रवृत्त करणारा ठरेल. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्य यामुळे तुम्ही नक्कीच यशाच्या दिशेने वाटचाल कराल. हा आठवडा तुमच्यासाठी संधी आणि आव्हानांचा संगम आहे. योग्य निर्णय, संयम आणि मेहनत यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणींवर मात करू शकता. नातेसंबंध जपणे आणि आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. आठवड्याच्या शेवटी काही सकारात्मक घडामोडी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतील. धन्यवाद.